कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। माफ करा आम्हाला। आमचा एवढा त्रास होत असेल तर आम्ही जातो घर सोडून। मग जा ना एकदाची, बोलत बसलीस तर जायची कधी? आई साहेब कुठे बी जाणार नाहीत। अरे कधीतरी समजून घे, जाऊ दे या बाईला। ही एकटी बाई गेली ना तर अख्खी पिढा जाईल घराची। कधीतरी जाऊ दे तिला। बाबा तुम्ही शांत व्हा, काही बोलू नका। अधिपती तुम्ही शांत व्हा, आता कुणीच काहीच बोलू नका। यांनी जे केलंय त्याला क्षमा नाहीये, म्हणून मी बाबांना शब्द दिला। तुमच्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती मी मास्तरीन बाई। अधिपती तुम्ही चिडू नका, मी काय म्हणते ते ऐका नीट। मी हा विषय अर्ध्यावर सोडणार नाहीये। तुम्ही कधी विषय सोडता? नाहीच सोडला पाहिजे। असं मग आता काय विषय आहे तुमचा? सत्य। सत्य? हो सत्य, आणि ते मी सगळ्यांसमोर आणणार आहे। कसलं सत्य? दादाजी काय बाहेर काय चाललंय? किंवा बजरंग काय बजरंगचं काय? तो आला ना घरला। काय बजा इथं आलाय? हा ना। अरे देवा, बजरंग कसं पाहिजे म्हटलंय आता इथं? हे हे सत्य। ह्यो कसा आला तू? तर आता अधिपती थांबा थांबा अधिपती। ह्यो कसा काय आला? ह्याला कोणी ओंक्या? तू इथं कसा? तुला तर सोडत नाही। तू इथं कसा आला? थांबा अधिपती। अधिपती थांबा, उगा चिखलात दगड फेकू नका। आणि काय असून बाई, हे सत्य आहे तुमचं? याला का बोलिवलंय घरी? याला तर आपण तुरुंगात टाकला होता ना व? आमच्यावर या घरावर डूक धरून आहे हो। ए ओंक्या, ए ह्यो माणूस मला आता आई साहेब ह्यो नजरेसमोर नको, नाहीतर मी याचं काय करून ठेवीन। ओंक्या तू कसा? पोलिसांना फोन कर। पोलीस नको, मैं जातो। थांब इथं, तू कुठे चाललास? ओंक्या यार तू पोलिसांना फोन कर। तू वेळ का घालवतो? नको ना पोलीस। एक मिनिट तू ह्याला कसं काय घेऊन आलास? ते जेलमधून सुटलं कसं काय? सगळं कळेल तुम्हाला अधिपती। त्यासाठीच बोलवलंय मी बजरंगला इथे। सांग बजरंग, जे काही सत्य ते सांग, सगळ्यांना सांग। अधिपती नाही कळलं पाहिजे काय सत्य आहे ते। आपण बोललो ना काल। म्हणजे तुम्ही बोलला ह्याच्या संग का? कुणीकडं? तुम्ही ह्याला कसं काय भेटला? आणि तुम्ही तर म्हणला ह्यानं तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला ना, त्रास दिला ना ह्यानं तुम्हाला। मग आणि मला न सांगता तुम्ही ह्याला कशाला भेटाल? काय झालं असतं म्हणजे? काय चाललंय काय तुमचं? मला सांगा काय चाललंय? मी सांगते तुम्हाला, सगळं सांगते। अधिपती हॉस्पिटलमध्ये हा आला होता, मला त्रास देण्यासाठी आला होता। तेव्हा मी त्याचा व्हिडिओ काढला होता। तेव्हाच मला कळलं होतं की हा माझ्या मनात नाहीये, हा प्रत्यक्ष येतोय आणि मुद्दाम येतोय। मला त्रास देण्यासाठी। हे तर यो करतच होता तुमच्या लग्नाच्या आधी पण, नाही का? हा बरोबर बोलतात आई साहेब, ह्यो त्रास देतोच ना। हो, पण त्याचा त्रास त्याला जेलमध्ये घातल्यानंतर थांबला होता। माझ्यासाठी बजरंग हा विषय संपला होता अधिपती।
हा जेलमधून बाहेर कसा आला, हॉस्पिटलमध्ये येत होता, याचं मला नवल वाटलं म्हणून मी या गोष्टीचा पाठपुरावा केला. तेव्हा मला जे कळलं ते आता तुम्हालाही कळायला हवं असं मला वाटतंय, म्हणून मी याला इथे बोलवलं. काय कळलं तुम्हाला? याच्यावर काय विश्वास ठेवायचा? यो तर गुन्हेगार आहे. गुन्हा करणं याचा बिझनेसच आहे. 4 पैशांसाठी हा कुणाला उचलू पण शकतो, कुणाचा जीव बी घेऊ शकतोय आणि खोटं बी बोलू शकतोय. बरोबर, 4 पैशांसाठीच काम करतो तो, पण तेच 4 पैसे त्याला कोण देतंय हे जाणून घ्यायचे आपल्याला. सुनबाई, तुम्ही लई मोठी चूक करताय. झालेली चूक सुधारतेय मी. पश्चाताप होईल तुम्हाला. खरं बोलून पश्चाताप नाही होत मॅडम. हे बघा, आम्ही काय म्हणतोय, घरचा मामला आहे, आपण घरातच सोडवू. आता हा फक्त घरातला मामला राहिलेला नाहीये तुमच्यामुळे. अहो पण म्हणजे घरच्या मामल्यात आपण काय गुन्हेगाराला गोवायचं काय? तुम्ही गावलाय. काय आम्ही? आता बास करा तुमचा खोटेपण. त्यानं सगळं कबूल केलं. हा आता सगळं खरं सांगणारे. आता बास करा तुमचा खोटेपणा. काय कबूल केलं यानं? सांग बजरंग, सांग ना, खरं सांग. भुवनेश्वरी मॅडमच तुला जेलमधून बाहेरही काढत होत्या आणि पुन्हा आताही सोडत होत्या, बरोबर ना? सांग ना, खरं सांग. त्यांनी तुला दुबईला पाठवण्याचंही कबूल केलं होतं. त्याच तुला हॉस्पिटलमध्ये पाठवत होत्या, मला त्रास देण्यासाठी पाठवत होत्या. सांग सगळ्यांना, खरं सांग. यात भुवनेश्वरी मॅडमचाच हात होता ना? कबूल कर आता. बजरंग तू बोल, खरं बोल. तू घाबरू नकोस, तू कोणालाही घाबरू नकोस. काय चाललंय काय तुमचं? तुम्ही ह्याची साक्ष घेताय? ह्याची लायकी आहे काय आई साहेबांचं नाव तोंडातनं काढायची? अहो अधिपती, तुमच्या आई साहेबांनाच विचारा खरं काय ते. भुवनेश्वरी मॅडम, मला आता सगळं सत्य कळलंय. यानं सांगितलंय मला. यानं सगळं कबूल केलंय. आता आपल्यासाठी हेच चांगलंय की तुम्ही तुमचे सगळे गुन्हे, सगळ्या चुका, सगळी कारस्थानं सगळ्यांसमोर कबूल करा. बाबांची माफी मागा आणि स्वतः हे घर सोडून निघून जा. मी अधिपतींसाठी जे काही केलंय त्याची आठवण ठेवून मी तुमच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई करणार. पण जर तुम्ही हे स्वतःच्या तोंडानं कबूल केलं नाहीत आणि बजरंग कडून आम्हाला ऐकायला मिळालं तर मात्र मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेन, हे नक्की. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.